नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी आपलं स्वागत करतो. नुकतंच अमित शहा यांनी 2027च्या जनगणनेचं शुभंकर जाहीर केलेलं आहे किंवा त्याचं उद्घाटन केलेलं आहे. मग नेमकं 2027च्या जनगणनेचं शुभंकर काय आहे? तर प्रगती. प्रगती म्हणजे काय? एक प्रगणक स्त्री असं आपल्याला म्हणता येईल. आणि विकास. विकास म्हणजे काय? तर एक प्रगणक पुरुष. अशा दोघही शुभंकर नुकतंच जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि हे शुभंकर 2047 साठीचा जो विकसित भारत आहे, या विकसित भारताचा संकल्प आपल्याला दाखवत आहेत. तर 2027च्या जनगणनेबद्दलची अजून इतर माहिती आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2027 ची जनगणना आहे ही 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिला टप्पा एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे, ज्यामध्ये गृहगणना होणार आहे. दुसरा टप्पा जो असणार आहे हा प्रत्यक्षात लोकसंख्या गणनाचा असणार आहे. यामध्ये आपल्याला 1 मार्च 2027 ही संदर्भ तारीख पकडली जाणार आहे आणि जनगणनेचे अशा पद्धतीने टप्पे पार पडणार आहेत आणि त्याची प्रगती ही सुरू आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा की ही जी जनगणना आहे ही कशा पद्धतीने होणार आहे, तर याची 4 डिजिटल साधनं असणार आहेत. पहिलं हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर म्हणजे HLBC वेब ऍप्लिकेशन असं म्हणता येईल आपल्याला, याच्याद्वारे करता येईल. दुसरं HLO मोबाईल ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर तिसरं स्वगणना SE पोर्टल आहे. आणि चौथं जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली, ज्याला CMMS पोर्टल असं म्हटलेलं आहे. या 4 पोर्टल किंवा 4 पद्धतीने आपली डिजिटल जनगणना या वर्षीची 2027 या वर्षीची होणार आहे. सो थोडक्यात तुम्हाला शुभंकर विषयी मी ही माहिती दिलेली आहे. माहिती कशी वाटली तर निश्चित कमेंट करून कळवा आणि आपल्या प्लॅटफॉर्म्सला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.